चंद्राच्या कुंभ आणि मीन राशीतील गोचराने महालक्ष्मी आणि चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. मार्च महिना सुरू झाला की चंद्र कुंभ आणि मीन राशीत प्रवेश करणार आहे. कुंभ राशीत मंगळ आणि बुध राहू ग्रह आहेत. यामुळे काही शुभ तर काही अशुभ योग जुळून येत आहेत. याचा परिणाम अनेक राशींवर दिसून येणार आहे. चंद्राने मीन राशीत प्रवेश केल्यावरही काही चांगले योग जुळून येणार आहेत. मीन राशीत सूर्य, शनी आणि शुक्र ग्रहांशी युती होऊन काही शुभ तर काही प्रतिकूल योग जुळून येतील. या ग्रहांच्या युतीचा अनेक राशींवर परिणाम सकारात्मक दिसून येणार आहे. यामध्ये अनेक राशींना उत्तमरित्या फायदा होणार आहे. त्यामध्ये पहिली रास आहे मेष. महालक्ष्मी योगाने अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. शिक्षण क्षेत्रातही लाभ होण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्न हळूहळू सुधारू शकते. आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. तसेच सर्व बाजूनी सहकार्य मिळेल. ध्येय साध्य होण्यास मदत मिळेल. मेष राशींच्या पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. जमीन आणि मालमत्ताशी संबंधित कामे पूर्ण होतील. दुसरी रास आहे वृषभ. आर्थिकदृष्ट्या हा काळ बराच अनुकूल आहे. या काळात तुमचे उत्पन्न वाढेल. नवीन व्यवसाय किंवा गुंतवणुकीचे योजना तुम्ही आखाल. त्याचे सकारात्मक परिणामही दिसतील. परंतु हुशारीने गुंतवणूक करा. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पूर्णपणे पाठिंबा मिळेल. तसेच तुमचे कामाचेही कौतुक होईल. यामध्ये तिसरी रास आहे सिंह. महालक्ष्मी राजयोग फायदेशीर ठरू शकतो. आत्मविश्वास वाढू शकतो. कुटुंबात सुरू असलेला कलह संपेल. शांततेने जीवन जगाल. नोकरी बदलण्याचा विचार जर करत असाल तर हा काळ खूप फायदेशीर आहे. चांगले पैसे मिळतील. दीर्घकालीन गुंतवणुकीच्या संधी येतील. तसेच निर्णय घेण्याची क्षमताही वाढेल. एकूणच सिंह राशीसाठीही हा योग खूप चांगला असेल. त्यानंतरची रास आहे धनु. या योगामध्ये धनु राशीला खूप अनुकूलतेचा काळ आहे. या काळात करिअरमध्ये नवीन प्रगतीच्या संधी निर्माण होतील. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. व्यावसायिकांना फायदा होईल. व्यवसाय वाढण्याची खूप दाट शक्यता आहे. मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचा विचार जर करत असाल तर हा काळ एकदम उत्तम आहे. पैसे हुशारीने खर्च करा. तसेच बजेटचे भानही ठेवणे आवश्यक आहे. एकूणच हा काळ धनु राशीसाठी अनुकूल आहे. त्यानंतरची रास आहे कुंभ. महालक्ष्मी योग कुंभ राशीसाठी फायदेशीर आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. अडकलेले पैसे परत मिळतील. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याच्या अनेक संधी येतील. संशोधन, तंत्रज्ञान, औषध किंवा IT क्षेत्रात गुंतलेल्यांना खूप मोठा फायदा होऊ शकतो. मानसिक ताण कमी होण्याचा हा काळ आहे. तसेच कामात खूप मोठी प्रगती तुम्ही करू शकता. यानंतरची राशी आहे मीन. मीन राशीचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक होईल. आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी प्रतिमा खूप मजबूत होईल. या काळात नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती होईल. नवीन जबाबदाऱ्या मिळतील. बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हा काळ फार अनुकूल आहे. या काळात आदर आणि सन्मानही मिळेल. कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागू शकते. एकूणच हा काळ मीन राशीसाठी फार चांगला राहील. अशा प्रकारे आपण पाहिले कोणत्या राशीचे नशीब पालटेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब नक्की करा.